आज सकाळ सकाळच आप्पा शेटनी माझ्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला होता आणि घराकडे यायचं आव्हान केलं होतं. मी बी त्याला प्रतिसाद देत ताडकन उठलो, पाटापाटा आवरलं, उचलली गादी आणि चढवली खादी आणि निघालो. तर नमस्कार मंडळी, मी आहे मारी ठाकर. स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. मंडळी, मी निघालो आप्पाच्या घराच्या दिशेने. घरी पोचलो तर नेमकं नजरच पडलं आपलं बिनकामाचं टग. ते नुसतंच आजूबाजूला बघ. निकालाच्या टेन्शन मधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी घेतला पबजीचा आसरा. मी बी त्यांना म्हणलं, आता तुम्ही बी शिक्षण इसरा. तेवढ्यात आप्पा शेटने निघायचा इशारा केला आणि आपल्या काळ्या घोड्यावर सोडवायचा आदेश दिलं. मग आम्ही निघालो नानाच्या धंद्यावर पोचल्यावर थोडा घोड्याला दम खाऊ दे म्हणलं आणि सोडला घोडा तबिल्यात. इथं बाबा तर मोठा खादी बिदी टाकून मालकाच्याच रूपात शायनिंग आणीत होता. नाना मस्त आपला बिगाऱ्यासारखा पेंटिंग करीत होता. जरा निरखून बघितलं तर मग कळलं नाना तर झाडाला काळा पाहिजेत होता. लवकर निघायच्या हिशोबाने मी बी लावला थोडाफार हातभार आणि सोपावलं नानाच्या कर्मचाऱ्यांवर. नाना गाडीतच भरणार. तेवढं आलं नानाचं पंटर घेऊन अंटर. नाना संग गप्पा तर ते असं मारित होतं की जसं काय नाना गावचं मुखियाच. गेलो नानाच्या घरी. नानाने बी आवरलं पटापटा आणि निघालो मोहिमेच्या दिशेने. काय सांगू मंडळी, ह्या एक्सप्रेसवेवरच्या अलीकडच्या रस्त्यावर दऱ्या खोऱ्या बघून घोडा लागला ना चेकलाय. तरी बी आपला त्याला तसाच दांबाटला आणि गेलो पुढं. जाता जाता गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून घेतली विक्रमदादाची भेट. धडधाकड गडी बघून आपल्या मिठीत मावन नाही मावन या भीतीने मीच बाजूला झालो थेट. फड्या हाणून घेतला मग दादांचा निरोप. रस्त्यात जाता जाता एवढं मोठं लोखंडाचं डबं बघून मला जरा जुन्याच दिवसाची आठवण झाली. जमाना पुढे गेल्याचं म्हणून गेलो आम्ही MIDCत. वयामानाप्रमाणे बाबा जरा दामादामाने चालत होता. आम्ही मात्र तडा निघालो. गेलो ऑफिसात. झापक झुपक पद्धतीने एक मीटिंग हाणली आणि पडलो बाहेर. घोड्यावर स्वार होणारच. तेवढ्यात नानाच्या पोटातल्या हालचाली ओळखून घेतल्या. मग काय, बघितलं बाजूचं हॉटेल आणि मारली एंट्री आतमध्ये. हॉटेल मोठं जॅकच होतं. हे म्हणतानीच येटर आला ना काचाचा बंगला घेऊन. विचार केला मी, ह्या बंगल्यामध्ये नेमकं आहे तरी काय. तेवढ्यात दुसरा येटर आला त्याच काचाच्या गलासात निळं अमृत घेऊन. ते बघून मी तर त्याला नाकारलं बुवा, आपण माळकरी गडी. पण नाना मोठा आवडीनेच झाटला. शीत प्यायला तोंड लावताना त्याच्या तोंडावर वाजले ना 12. मग येटरने आणलं खुराक. थोडं तोंडाला पुसलं आणि आलं जेवण. बघता 4 रोट्या दडापल्या. ते गपचूप मालक तिकडं हॉटेलचं बघत होता माझ्याकडं. गेलो बिल करायला. त्यांनी बी माझ्या पोटाकडे बघून काढली लांबलाच चिठ्ठी. पण बाबाला जेवण झाल्यावर लागतं गोड. 4 चौघात नको म्हणून बाबाने भागावलं कडी साखर आणि बडीशाव. मग काय, निघालो घराच्या वाटव. पावसा पाण्यावर मात करून आम्ही आलो अंतिम टप्प्यात. बाबाला नानाला ठोकला अखेरचा राम. मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.